संपूर्ण ब्रह्मांड किती मोठं आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? एवढ्या विशाल ब्रह्मांडात दुरून पाहिलं तर आपली पृथ्वी ही केवळ धुळीच्या कणासारखी भासते। तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल, जर पृथ्वी या ब्रह्मांडात धुळीच्या कणासारखे भासते तर मग हे ब्रह्मांड किती विशाल असेल। आणि म्हणूनच या ब्रह्मांडाला अनंत म्हणतात। ब्रह्मांडासमोर आपली पात्रता काय आहे मित्रांनो? आज आपण हे जाणून घेणार आहोत की या ब्रह्मांडासमोर आपण माणसं काय आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अभिमान पूर्णपणे निघून जाईल, जेव्हा तुम्हाला कळेल की हे विश्व किती मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या विश्वात आपले अस्तित्व कुठे आहे, किंवा त्यासमोर आपल्या अस्तित्वाला काही महत्त्व आहे की नाही। जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जर आपल्या पृथ्वीबद्दल बोलायचं झालं तर पृथ्वीची जाडी सुमारे 13,000 किलोमीटर आहे आणि तेथे चंद्राचा व्यास सुमारे 3,500 किलोमीटर आहे। चंद्र इतका मोठा आहे की त्याच्या आत 1,00,000 हिमालय पर्वत बसू शकतात आणि आपली पृथ्वी इतकी मोठी आहे की सुमारे 50 चंद्रासारखे उपग्रह पृथ्वीच्या आत बसू शकतात। त्यामुळे पृथ्वी किती मोठी आहे हे तुम्हाला समजलं असेलच। तेव्हा मित्रांनो, एकदा विचार करा आणि बघा आपण पृथ्वीसमोर कुठे आहोत। त्यामुळे पृथ्वी किती मोठी आहे हे तुम्हाला समजले असेलच। चंद्र पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर अंतरावर आहे। सूर्यमालेतील 8ही ग्रह या अंतरावर बसू शकतात। जर आपण आपल्या सूर्याबद्दल बोललो तर आपला सूर्य पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे। आपल्या सूर्याचा व्यास सुमारे 14 लाख किलोमीटर आहे। पृथ्वीच्या तुलनेत सूर्य इतका मोठा आहे की तो 13 लाख पृथ्वी सामावू शकतो। म्हणजे डोळे मिटूनही आपण सूर्याच्या विशालतेची कल्पना करू शकत नाही। त्यामुळे सूर्याच्या विशालतेसमोर मानवाचा काय दर्जा आहे याची कल्पना करा। केवळ मानवच नाही तर पृथ्वी आणि चंद्रही सूर्याच्या विशालतेसमोर उभे राहू शकत नाहीत। आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर आहे, ज्यामध्ये आपल्या पृथ्वीसारख्या 1300 पृथ्वी बसू शकतात आणि हजारो ज्युपिटर सारखे ग्रह सूर्याच्या आत बसू शकतात। तर मित्रांनो, सूर्य केवळ पृथ्वीच्याच नव्हे तर ज्युपिटरच्या आकारापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे। पण विशालतेचा विचार केला तर ही फक्त सुरुवात आहे। जर आपण संपूर्ण सौरयंत्रणेबद्दल बोललो तर आपल्या सौरमंडळाचा व्यास 287 अब्ज किलोमीटर आहे। एवढ्या मोठ्या सूर्यमालेत आपल्या 8 ग्रहांसह 5 बटुग्रह आहेत। लाखो लघुग्रह आणि अब्जावधी उल्कापिंड अस्तित्वात आहेत। सूर्यापासून नेपच्यूनपर्यंतचे अंतर सुमारे 4.5 अब्ज किलोमीटर आहे। अशा परिस्थितीत जर आपण सूर्यापासून नेपच्यूनपर्यंत एक रेषा काढली तर या रेषेत सुमारे 3,000 सूर्यासारखे तारे सामील होतील। त्यामुळे सूर्यमालेच्या आकाराच्या तुलनेत सूर्य किती लहान आहे हे तुम्ही समजू शकता। आपली सोलर सिस्टीम प्लुटोच्या पलीकडे कितीतरी पटीने पसरलेली आहे। एवढ्या मोठ्या सोलर सिस्टीमच्या तुलनेत सूर्याचा आकार खूपच लहान पडतो। पुढे बोलायचे झाले तर सूर्यापेक्षाही मोठे तारे अवकाशात आहेत। हा वेगा तारा आहे, ज्याचा व्यास 38 लाख किलोमीटर आहे आणि ह्यात सुमारे 20 सूर्यांसारखे तारे सामावू शकतात। याहूनही मोठा तारा आर्कटरस आहे, जो 3,60,00,000 किलोमीटर रुंद आहे आणि ह्यात सूर्यासारखे 17,000 तारे सामावू शकतात। जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे ब्रह्मांडात आणखीन एक तारा आपल्याला दिसेल, तो म्हणजे रिगेल, ज्याचा व्यास 11 कोटी किलोमीटर आहे। आर्कटरस सारखे 50 तारे त्यात बसतील आणि सूर्यासारखे 4,85,000 तारे त्यात बसतील। आता आपण बघू शकतो की यासमोर सूर्य किती लहान झाला। चला अजून पुढे जाऊयात। हा आहे बेटलजस, ज्याचा व्यास 1 अब्ज 23 कोटी किलोमीटर आहे। यात रिगेल सारखे सुमारे 1400 तारे आणि सूर्यासारखे सुमारे 67 कोटी तारे सामावू शकतात। आता आपण कल्पना करू शकतो की इथे आपला एवढा मोठा सूर्य देखील वाळूच्या कणा एवढा दिसतो। त्याच्या पुढे आपण व्हिवाय कॅनिस मेजॉरिसला भेटूयात, ज्याचा व्यास
2 अब्ज किलोमीटर आहे आणि त्याहूनही मोठा तारा आहे UY स्कूटी, ज्याचा व्यास अंदाजे 2 अब्ज 40 लाख किलोमीटर आहे आणि आजपर्यंत सर्वात मोठा तारा स्टीफन्सन 218 आहे, ज्याचा प्रसार 3 अब्ज किलोमीटर इतका आहे. म्हणजे सूर्यासारखे 9 अब्ज 83 लाख तारे या ताऱ्यात बसू शकतात. यापेक्षा मोठा तारा आजवर विश्वात आढळून आलेला नाही आणि या ताऱ्यासमोर सूर्याचे अस्तित्व नगण्य आहे. अशा परिस्थितीत आपण मानव आणि आपली पृथ्वी याच्या तुलनेत काहीच नाही. या ताऱ्याच्या समोर आपल्या पृथ्वीचे अस्तित्व काही आहे की नाही याचा विचार करा. आता जर आपण ब्रह्मांडातील आणखीन मोठ्या रचनेबद्दल बोललो तर आपण कॅट्स आय नेब्युलापर्यंत पोहोचू, जे आकाराने 0.4 प्रकाशवर्ष मोठे आहे. म्हणजे प्रकाशालाही ते पार करायला 4 महिने 26 दिवस लागतात. ब्रह्मांडातील सर्वात मोठ्या ताऱ्याच्या तुलनेत तो किती मोठा आहे याचा तुम्हीच विचार करून पहा. ह्यात स्टीफन्सनसारखे सुमारे 3000 तारे या नेब्युलाच्या आत बसतील आणि त्याहूनही मोठा हेलिक्स नेब्युला आहे, ज्याचा व्यास 5 प्रकाशवर्ष एवढा आहे. म्हणजे प्रकाशालाही येथे पोचायला 5 वर्षे लागतील आणि तो स्टीफन्सनसारखे 15,000 तारे धरू शकतो. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व महाकाय रचनांपेक्षा ते लाखो पटीने मोठे आहे. ही आपली आकाशगंगा मिल्की वे आहे, म्हणजेच मंदाकिनी आकाशगंगा, जी 1 लाख प्रकाशवर्ष व्यासामध्ये पसरलेली आहे. म्हणजे ती इतकी मोठी आहे की प्रकाशालाही ते पार करायला 1 लाख वर्ष लागतील. आणि प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. आपल्या आकाशगंगेत असे 400 अब्ज मोठे तारे आहेत आणि तितकेच ग्रह त्याच्या आत आहेत. त्यामुळे इथे येऊन आपण कल्पनाही करू शकत नाही की हे किती मोठे आहेत. यातच आपली पृथ्वी नष्ट झाली तरी एवढ्या मोठ्या आकाशगंगेला काहीही फरक पडणार नाही. आपला सूर्य नष्ट झाला तरी काही फरक पडणार नाही. ब्रह्मांडातील सर्वात मोठा तारा जरी नष्ट झाला तरी काहीही फरक पडणार नाही. पण ब्रह्मांड इथेही संपत नाही. आणखी पुढे जाऊन जर आपण आपल्या शेजारील आकाशगंगा अँड्रोमेडा बद्दल बोललो तर ही आपल्या आकाशगंगेच्या दुपटीने मोठी आहे. या आकाशगंगेत सुमारे 1 लाख कोटी तारे आहेत. जर आपण अजून पुढे गेलो तर म्हणजे पृथ्वीपासून 23 कोटी प्रकाशवर्ष दूर गेलो तर आपल्याला आणखीन एक आकाशगंगा सापडेल, UGC 2885 आकाशगंगा, जी 4,63,000 प्रकाशवर्षांच्या व्यासामध्ये पसरलेली आहे. ती आपल्या आकाशगंगेपेक्षा 4 पट मोठी आहे आणि त्यात 1 लाख कोटी तारे असू शकतात. पृथ्वीपासून 100 कोटी प्रकाशवर्ष दूर याहूनही भयानक आणि मोठी आकाशगंगा आहे, IC 1101 आकाशगंगा, जी 40 लाख प्रकाशवर्षाच्या व्यासामध्ये पसरलेली आहे आणि तिच्यात 100 लाख कोटी तारे आहेत आणि 30,000हून अधिक मिल्की वे गॅलेक्सीज सारख्या आकाशगंगा त्याच्या आत सामावू शकतात. आणि जर आपण पुढे बघितले तर याहूनही मोठी आकाशगंगा ब्रह्मांडात अस्तित्वात आहे, ज्याच्या तुलनेत मिल्की वे आकाशगंगा देखील काहीच नाही. पृथ्वीपासून 300 कोटी प्रकाशवर्ष दूर असलेली ही अल्क्यानियस गॅलेक्सी आहे, जी 1,60,00,000 प्रकाशवर्षाच्या व्यासामध्ये पसरलेली आहे. यात आपल्या मिल्की वे गॅलेक्सीसारख्या 40 लाख आकाशगंगा सामावून घेतल्या जातील. आता आपण विश्वाच्या खूप मोठ्या स्केलवर पोहोचलो आहोत, जिथे आपली आकाशगंगा, ज्याच्या विशालतेची आपण कल्पनाही करू शकत नाही, तेही याच्या तुलनेत काहीच नाही. पण आता जर आपण आणखीन पुढे जाऊन संपूर्ण विश्वाबद्दल बोललो तर आपले संपूर्ण विश्व जे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे ते 93 अब्ज प्रकाशवर्ष व्यासामध्ये पसरलेले आहे आणि त्याच्या आत अशा 200 अब्ज आकाशगंगा आहेत. आणि या विश्वासमोर सर्वात मोठी आकाशगंगा अल्क्युनस गॅलेक्सीला देखील कोणतीही पात्रता नाही. आणि जेव्हा एवढी मोठी आकाशगंगा या ब्रह्मांडाच्या तुलनेत काहीच नाही, तेव्हा सूर्य आणि पृथ्वी तर सोडाच, आणि आपण
आपण तर त्याच्यासमोर कुठेही उभे राहू शकत नाही. आपल्यासारखे 8 अब्ज लोक म्हणजे पृथ्वीवर आपण सगळे मिळूनही या ब्रह्मांडासमोर काहीच नाही. त्यापेक्षाही एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात जर कुठेही जीवसृष्टी नसेल तर फक्त पृथ्वीवरच जीवन असेल तर एवढ्या मोठ्या विश्वात आपण खूपच एकटे आहोत. जरी आपण मानले की एलियन्स अस्तित्वात असतील तरीही ते आपल्यापासून खूपच दूर असतील. म्हणजे आपण खूपच एकटे आहोत या विशाल ब्रह्मांडात. आणि हे किती भयानक आहे ना. हे ब्रह्मांड इथे येऊन संपत नाही, कारण आपण या ब्रह्मांडाला आणखीन किती विस्तार होऊ शकतो हे देखील पाहिलेले नाही. आणि जर ते कुठे संपले तर त्याच्या पुढे पण अजून ब्रह्मांड असेल का? आणि असेल तर ते आपल्या ब्रह्मांडापेक्षा देखील मोठे असेल का? मित्रांनो, या विचारांना अंत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ब्रह्मांडाविषयी आजवर ज्ञात असलेल्या विज्ञानासमोर आपण काहीच नाही. आणि हेच कारण आहे की आज शास्त्रज्ञही ब्रह्मांडाचा एवढा मोठा आकार पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. आणि या ब्रह्मांडासमोर आपल्या माणसाची काहीच पात्रता नाही. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात आपण अगदी लहान आहोत. एका लहान आकाशगंगा मंदाकिनीमधील एका लहान सोलार सिस्टीममध्ये राहणाऱ्या एका लहान ताऱ्याभोवती असलेल्या एक अतिशय लहान ग्रहामध्ये राहतो. 6.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्रजाती अस्तित्वात होती ज्याने सुमारे 10 कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केलं. जे स्वतः आकाराने आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती आणि वरचढही होती. पण फक्त एका ॲस्ट्रॉइडने ही संपूर्ण प्रजाती नष्ट केली. अशा परिस्थितीत आपली काय पात्रता आहे? क्षणार्धात ब्रह्मांड तुमचे अस्तित्व पुसून टाकू शकतो. याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.